तुम्हाला माहितीये का, विदर्भात गौरी पूजन अगदी खास पद्धतीने केलं जातं का ते सांगते. विदर्भात या सणाला महालक्ष्मीचा सण म्हणतात. विदर्भात गौरी आव्हानाच्या दिवशी महालक्ष्मीचं आगमन होतं. महालक्ष्मीला साज शृंगार करून स्थापना केली जाते. त्यानंतर तिला चहा पाण्याचा नैवेद्य दाखवला जातो. मग भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. तर काही ठिकाणी नैवेद्यात कांदा लसूण वर्ज्य केलं जातं. महालक्ष्मी पूजनाच्या दिवशी पंचपक्वानांचा नैवेद्य अर्पण केला जातो. पंचपक्वानांमध्ये विविध प्रकारचे 56 भोग चढवतात. यात मोदक, पुरणपोळी, अळूची भाजी, उडीद मुगाचे वडे, कोशिंबीर, चटण्या, खीर, भजी, कढी, आंबील, पंचामृत आणि 16 भाज्यांपासून तयार केलेली भाजी, तसेच कटाची आमटी, लोणचे, भात वरण अशा विविध पदार्थांचा महानैवेद्य दाखवला जातो. सर्व पदार्थ केळीच्या पानावर ठेवतात. तसंच मोदक, करंजा, सांजोऱ्या, वेणी फेणी यांचा फुलोरा महालक्ष्मीला चढवला जातो. अनेक ठिकाणी तो डोक्यावरही बांधतात. तर काही ठिकाणी त्यासाठी महालक्ष्मीच्या वस्त्रांमध्ये खास जागा करून तिथे बांधून ठेवतात. विदर्भात महालक्ष्मीसाठी आंबील पदार्थाला सर्वाधिक महत्व आहे. संध्याकाळी महालक्ष्मीची आरती केली जाते. आरतीनंतर सर्व दारे खिडक्या बंद केल्या जातात आणि महालक्ष्मीला जेवायला वेळ दिला जातो. तोवर घरातील सर्व मंडळी बाहेर असतात. विदर्भात अशी मान्यता आहे की महालक्ष्मीला जेवताना कोणी पाहू नये. तर विसर्जनाच्या दिवशी भाजी पोळी, दही भात आणि कानोलाचा नैवेद्य दाखवतात. विदर्भात महालक्ष्मी उठताना गळ्यात 21 पानांची माळ घातली जाते. तर अशी आहे विदर्भातील महालक्ष्मी पूजनाची परंपरा, जी प्रत्येक मराठी घराला आपली वाटते, पण प्रत्येक भागात तिचं वेगळं पण दिसतं. हाच महाराष्ट्राचा खरा गोडवा आहे. तुमच्याकडे गौरी पूजनाची पद्धत कशी असते कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग स्टोरीसाठी संवाद सेतूला फॉलो करायला विसरू नका.